चला रूप घेऊन म्हातारा राखी बांधून मेंढराला आश्रय घरचा राजा गेला बानूचा वाड्याला चला सर्व मित्र परिवार चला सर्वजण या सर्वजण शिवावतारी मनात ठेवून बानूला ताज मारून घोड्याला निघाला माझ्या वाड्याला ताज मारून घोड्याला निघाला माझ्या वाड्याला ताज मारून घोड्याला निघाला माझ्या वाड्याला या धनगराच्या बानुबाईला या धनगराच्या बानुबाईला बाईला नागुल देणार ना या धनगराच्या बानुबाईला बाईला नागुल देणार ना धनगराच्या बानुबाईला बाईला नागुल देणार ना
आणि देवाचं भांडण भांडण झालं. त्यावेळेस देव माळसरांनी सांगतो हो, तुझ्यापेक्षा सवयी कणकण बायको करून आली. त्याच वेळेला गडावर काही तर मी आल्याशिवाय राहणार नाही. देवाने काय केलं? काय केलं? चक्क 80-90 वर्षाच्या म्हाताऱ्याचं रूप धारण केलं आणि काठी टिकवीत टिकवीत देव धनगरवाड्यावर गेला, त्या चंदनपूरच्या गेटमध्ये गेला. चंदनपूरच्या गेट मध्ये गेला. पण चंदनपुरामध्ये गेला कसा? ऐका, अरे काळा बोलण्याची माला देवाला आवड. खंडोबाच्या प्रेमळ भक्त भाऊसाहेब धोळ या ठिकाणी दौंडकर, त्याचप्रमाणे संजू थिटे बरं का, आणि तानाजी शेठ हजारे यांना आनंद झाला. खंडोबाच्या तळी मंडळासाठी 100 करोड दान केलेलं आहे. परंतु त्या खंडोबाच्या नावाचा उद्धार करण्यासाठी आज माझे भक्तगण या ठिकाणी आलेले आहे. त्यांची सवारी या ठिकाणी येणार आहे आणि त्यांच्या नावाचा उद्धार, खंडोबाच्या नावाचा उद्धार कसा झाला? 6